माझा मनापासून प्रयत्न असतो की प्रत्येकाने दुखापतीशिवाय व्यायाम करावा आणि त्यासाठी वॉर्मअप न चुकता केलाच पाहिजे. चला करूया. निक वॉर्मअप 10 काउंट प्रत्येक बाजूला, बॅक फॉरवर्ड, साइड टिल्ट आणि रोटेशन. यामुळे मान मोकळी होते आणि स्टिफनेस कमी होतो. शोल्डर सर्कल 20 काउंट फक्त पुढच्या आणि मागच्या बाजूने. यामुळे शोल्डर मोबिलिटी वाढते आणि जॉईंट वॉर्मअप होतात. एल्बो फ्लेक्शन या मोमेंटमुळे एल्बो आणि बायसेप वॉर्मअप होतात. चेस्ट ओपनर 15 काउंट चेस्ट आणि बॅक मसल वॉर्मअप होतात. अल्टरनेट टो टचेस 20 काउंट फक्त. कोर ऍक्टिव्हेट होतो आणि फ्लेक्झिबिलिटी वाढते. कॅट अँड कॅमल 15 काउंट फक्त. स्पाइन मोकळी होते आणि बॅक स्टिफनेस कमी होतो. हॅमस्ट्रिंग स्ट्रेचेस 15 काउंट फक्त. लेग फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि लोअर बॉडी तयार होते. जम्पिंग जॅक्स 20 काउंट फक्त. हार्ट रेट वाढतो आणि पूर्ण बॉडी ऍक्टिव्ह होते. आणि हा व्हिडिओ तुमच्या 3 मित्रांना नक्की शेअर करा ज्यांना तुम्हाला फिट ठेवायचं आहे. धन्यवाद.